बदलत्या जीवनशैलीमुळे केस पांढरे होणं ही सर्वसामान्य बाब झाली आहे. पण चांगलं दिसण्यासाठी आणि पांढरे केस लपवण्यासाठी बहुतेक जण हेअर डायनं केस काळे करतात. पण याच रासायनिक हेअर डायच्या अतिवापरामुळे कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे तुम्ही जर सातत्याने हेअर डाय करत असाल तर खबरदार. रासायनिक हेअर डाय वापरताय, सावधान. पीपीडी सारख्या रसायनांमुळे केसांचं नुकसान. सतत हेअर डाय केल्यानं केसांची गळती. डायचा अतिवापर ठरू शकतो धोकादायक. पांढऱ्या केसांमुळे वय वाढलेलं दिसतं, त्यामुळे अनेक जण पांढरे केस लपवण्यासाठी हेअर डायचा वापर करतात. आठवडा 15 दिवसांमध्ये डाय लावून केस काळे करणं हा अनेकांसाठी सवयीचा भाग असतो. पण सतत केसांना रासायनिक हेअर डाय लावणं धोकादायक ठरू शकतं. कारण हेअर डाय मधील काही रसायनं तुमच्या केसांना काही दिवसांसाठी काळं ठेवत असली तरी दीर्घकाळासाठी ते केसांसाठी मारकच ठरत असल्याचं अभ्यासातून दिसून आलंय. हेअर डाय मधील अमोनिया, हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि पीपीडी यांसारखी रसायनं केसांचं मोठं नुकसान करतात. त्यामुळे केस कोरडे आणि ठिसूळ होऊन तुटतात. टाळूवर खाज, जळजळ आणि ॲलर्जी होते. वारंवार वापरामुळे कर्करोगाचाही धोका वाढू शकतो. डायमधील रसायनांमुळे केसांमधील नैसर्गिक ओलावा कमी होतो. ही रसायनं केसांमधील प्रथिनं काढून टाकतात. त्यामुळे केस कोरडे होऊन निर्जीव होतात. केस गळती वाढते आणि केस दोन तोंडी होतात. पीपीडी मुळे अनेकांना त्वचेची तीव्र ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो. परिणामी कपाळ, मान आणि टाळूवर लालसरपणा वाढून सूज किंवा फोड येऊ शकतात. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांमध्ये रासायनिक हेअर डायमुळे खाज आणि जळजळ होण्याचं प्रमाण जास्त असतं. दीर्घकाळ आणि अतिप्रमाणामध्ये रासायनिक डायच्या वापरामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. डायमाइन हा केसांना काळा रंग येण्यासाठी आपण वापरतो, ज्याच्यामुळे केसांच्या मुळाशी लालपणा येणे, खाज सुटणे, केसांच्या मुळाशी फोड येणे अशी लक्षणे आढळतात. खूप तीव्र रिॲक्शन जर आली तर कधीकधी चेहऱ्याला आणि डोळ्यांना सूज देखील येऊ शकते आणि खूप खाज देखील सुटू शकते. आणि दुसरा घटक जो आहे अमोनिया, त्याच्यामुळे केसांचे क्युटिकल म्हणजे बाहेरचे जे संरक्षणात्मक आवरण आहे त्याला डॅमेज होतो. केस अत्यंत निस्तेज, कोरडे होऊन तुटू शकतात. सो हे प्रामुख्याने होणारे तोटे आहेत. रासायनिक डायमुळे होणारे धोके टाळण्यासाठी कोणताही नवीन डाय वापरण्यापूर्वी नेहमी त्वचेवर पॅच टेस्ट करून पाहायला हवी. शक्य असल्यास नैसर्गिक किंवा हर्बल हेअर डायचा वापर करण्याला प्राधान्य द्यायला हवं. ॲक्च्युली पॅच टेस्ट नावाची एक टेस्ट असते, ज्याच्यामध्ये आपण 24 तास आधी केसांना रंग लावायचा. 1 सेंटीमीटर स्क्वेअर एरियामध्ये कानाच्या मागे किंवा कोपऱ्यावरती लावून केसांचा रंग आपण टेस्ट करू शकतो की आपल्याला काही ॲलर्जी येत आहे की नाही. बाजारामध्ये कमी रसायनयुक्त म्हणजे पॅराफिनिलिन, डायमाइन फ्री किंवा अमोनिया फ्री हेअर डाय अवेलेबल आहे. त्याचा रंग जास्त काळ टिकत नाही, परंतु ॲटलिस्ट येणाऱ्या ॲलर्जिक रिॲक्शन्स कमी असतात. पांढरे केस लपवण्याच्या प्रयत्नात रासायनिक डायचा अतिवापर करणं धोकादायक ठरू शकतं. वर्षानुवर्षे वारंवार वापरामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे यापुढे केसांना डाय करताना तुम्ही रासायनिक डायऐवजी नैसर्गिक किंवा हर्बल डायचाच वापर करा आणि धोका टाळा. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.